हेलो एवरीवन आणि आज आपल्या लेक्चर 4 ऑफ एनिमल किंगडम वी विल स्टार्ट विथ फायलम ऑर्थ्रोपोडा मोलिस्का अँड इकॅनोडर्मेटा. आतापर्यंत आपण एनालिड्स पर्यंत सर्व फायलम, त्यांचे जनरल कॅरेक्टर्स, फिजिओलॉजिकल कॅरेक्टर्स, युनिक फीचर्स, त्यांचे एक्सक्रेटरी सिस्टम असतील, पर्टिक्युलरली रिस्पिरेटरी सिस्टम असेल, नर्वस सिस्टम असेल, सर्व आपण इन डिटेल आता डिस्कस केलेलं आहे. आता आपण स्टार्ट करूयात ऑर्थ्रोपोडा या फायलम पासून. ठीक आहे, चलो. ऑर्थ्रोपोडा, दिस इज द लार्जेस्ट फायलम. Arthropoda is the largest phylum in the world or kingdom Animalia. म्हणजेच आपण बोलू शकतो 2/3 of total animals of this kingdom belong to Arthropoda. 2/3 म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपण किती सांगू शकतो? मोर दॅन 60% ऑफ एनिमल्स बिलॉंग टू दिस ग्रुप, दिस फायलम. सॉरी, ग्रुप नाही, फायलम म्हणू आपण याला. या फायलम मध्ये इतके सारे तुम्हाला एनिमल्स सापडतील. मग हे त्यांचं जे डॉमिनन्स आहे, त्यांची जी ही संख्या टेरेस्ट्रियल हॅबिटॅट वरती सगळीकडे ते तुम्हाला दिसणार. म्हणजे असं होणार नाही की जगाच्या कुठल्या कोपऱ्यात तुम्हाला ऑर्थ्रोपोड्स मिळणार नाहीत. आता ऑर्थ्रोपोड्स आपण म्हणतो कशाला? ऑर्थ्रो मीन्स जॉइंटेड. ऑर्थ्रोचा मीनिंग काय होतो? जॉइंटेड. आणि पोडा मीन्स लेग्स. ज्यांचे लेग्स हे जॉइंटेड असतात, म्हणजे त्यांना सेगमेंट वाईज, सपोज दिस इज अवर डिजिट, या डिजिट मध्ये तुम्हाला हे मध्ये मध्ये सेगमेंट दिसतात, म्हणजे हे जॉइंटेड झालेत असं म्हणू आपण. असेच त्यांचे लेग्स प्रेझेंट असतील. जॉइंटेड लेग्स जितकेही एनिमल्स असतील, वी पुट देम इन द फायलम ऑर्थ्रोपोडा. ठीक. लार्जेस्ट फायलम सांगितलं आपण. लार्जेस्ट फायलम आहे, त्याच्यामध्ये मॅक्सिमम इन्सेक्ट्स प्रेझेंट असतील किंवा हे ऑर्थ्रोपोड्स प्रेझेंट असतील किंगडम एनिमेलियामध्ये. आणि त्यांचं डॉमिनन्स आपण सांगितलं, दे आर फाउंड एव्हरीवेअर ऑन द अर्थ. टेरेस्ट्रियल हॅबिटॅट मध्ये त्यांचं डॉमिनन्स आहे. तर ते डॉमिनन्स का असेल? The reason behind their dominance on the terrestrial habitat are presence of cuticle. त्यांच्या बॉडीवरती क्युटिकल प्रेझेंट असेल, आणि क्युटिकल प्रेझेंट आहे म्हणजे दे वुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम द सराउंडिंग. कारण त्यांच्यामध्ये त्यांची हॅबिटेट कशी असणार? फ्यू वुड बी फ्री लिव्हिंग, सम वुड बी ॲक्वाटिक. काही त्याच्यामधले जे असतील टेरेस्ट्रियल असतील आणि काही पॅरासायटिक असतील. मग पॅरासायटिक फॉर्म मध्ये म्हणा किंवा हा क्युटिक्युलर लेअर जो त्यांच्यावरती प्रेझेंट आहे बॉडीवरती, तर इट विल प्रोटेक्ट देम फ्रॉम देअर इमिडिएट सराउंडिंग. हे एक रिझन आहे की व्हाय दे आर डॉमिनेटिंग, व्हाय दे डॉमिनेट टेरेस्ट्रियल हॅबिटॅट. सेकंड रिझन इज अपेंडेजेस. त्यांचे अपेंडेजेस जे आहेत त्यांना, ठीक आहे ना, कारण अपेंडेजेस कशाला बोलू आपण? जॉइंटेड लेग्स. त्या अपेंडेजेस मध्ये त्याचे हात पाय ज्याला म्हणतो आपण, पण त्यांच्यामध्ये लेग्स प्रेझेंट आहेत. दे कॅन स्विफ्टली रन, फास्ट रनिंग ते करू शकतात, सो दॅट दे वुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम देअर प्रिडेटर्स. ठीक आहे ना. नेक्स्ट काय? विंग्स आहेत. विंग साइज मध्ये दे कॅन टेक फ्लाइट. एका ठिकाणून इमिडिएटली दे कॅन बी मायग्रेटेड टू अदर प्लेसेस. These are three reasons why they dominate your terrestrial habitat. ठीक आहे. आता आपण त्यांचे जनरल कॅरेक्टर्स बघू. वेल, हॅबिट आणि हॅबिटॅट ऍज युजल ते आपण आत्ताच बोललो, ॲक्वाटिक असतील. आता मरीन आणि फ्रेश वॉटर दोन्ही सुद्धा पाण्यामध्ये तुम्हाला ते आढळतील. इवन दे कॅन बी टेरेस्ट्रियल. ऑब्विसली देअर डॉमिनन्स इन टेरेस्ट्रियल हॅबिटेट इज मोर. दे फ्री लिव्हिंग अँड समटाइम्स पॅरासायटिक. हे झालं यांचं हॅबिट आणि हॅबिटेट. आता ह्या सगळ्या गोष्टींचा सराव तुम्हाला झालेला आहे, कारण ऑलरेडी आपण 6-7 फायलम जे बघितले त्याच्यामध्ये हा सगळे जनरल कॅरेक्टर आपण त्यांची स्टडी करतोय. ठीक. ऑर्गनायझेशन, जसे आपण सांगितलं, जसं जसं पुढे पुढे फायलम सरकणार तर तशी तशी त्यांची ऑर्गनायझेशन, आता ऑर्गन सिस्टम लेवल सगळ्यांमध्येच प्रेझेंट असणार. ठीक. ऑर्गन सिस्टम लेवल ऑर्गनायझेशन कोणापासून सुरू झाली आहे? येस. तर इट्स बीन स्टार्टेड फ्रॉम युअर एस्केलमेंथिस. कारण प्लेट हेल्मिंथिस पर्यंत ऑर्गन लेवल होती, आणि एस्केलमेंथिस पासून समोर जितकेही फायलम्स असतील त्यांच्यामध्ये तुम्हाला ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन सापडेल. ठीक. जर्म लेअर ऑब्विसली सगळे ट्रिप्लोब्लास्टिक आहेतच. कुणापासून ट्रिप्लोब्लास्टिक असतील? प्लॅटिहेल्मिंथिस पासून. सिलोम, ऑल आर सिलोमेट्स. सुडो सिलोम मधला एकच फायलम आपण सांगितलं, दॅट इज एस्केलमेंथिस. आणि एस्केलमेंथिस नंतर सर्व जे असतील ऑल आर सिलोमेट्स. दॅट मीन्स दे हॅव ट्रू सिलोम. म्हणजे त्यांचे बॉडी कॅव्हिटी इज लाईन बाय मेसोडर्मल सेल्स. क्लियर. बॉडी प्लान इज ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लान. मीन्स त्यांचे ट्यूब विदिन ट्यूब मीन्स म्हणजेच काय? परत एक वेळा रिपीट करू आपण. 4-5 वेळा अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण रिपीट केलंय. ट्यूब विदिन ट्यूब म्हणजेच बॉडी ही इट सेल्फ इज अ ट्यूब बिकॉज इट इज अ सिलोम, आणि त्याच्यामध्ये एलिमेंटरी कॅनल विथ 2 ओपनिंग्स, त्याला म्हणतो आपण ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लान. नंतर सिमेट्री. सिमेट्रीमध्ये आपण सांगितलं होतं की रेडियल सिमेट्रीमध्ये फक्त 2 फायलम तुम्हाला मिळतात, सेकंड अँड थर्ड फायलम, दॅट इज निडारिया अँड टिनोफोरा. आणि अडल्ट ऑफ युअर इकायनोडर्मेट शो रेडियल सिमेट्री, आणि त्यांचे लार्वा बायलेटरल सिमेट्रिकल असतात.
आणि इन द व्हेरी फर्स्ट लेक्चर जेव्हा आपण यांचं क्लासिफिकेशन स्टडी केलं तर त्या क्लासिफिकेशन मध्ये आपण सांगितलं की रेडिएटा बिलॉंग्स टू मोस्ट ऑफ द एनिमल्स बिलॉंग टू रेडिएटा, म्हणजे ज्यांची बायलेट्रिया मध्ये ते बिलॉंग करतात आणि त्यांची सिमेट्री बायलेटरल असते. तर याची सिमेट्री जी आर्थ्रोपोड्सची असणार ही सुद्धा कशी असणार, बायलॅटरल. चुकून माझ्याकडून इथे रेडियल लिहिलं गेलं बायलॅटरल सिमेट्री, ठीक आहे, इट वॉज मिस्टेक. रेडियल सिमेट्री यांच्यामध्ये नसेल, ठीक आहे ना, ती इकायनोडर्मेट तुम्हाला सापडला. सेगमेंटेशन, एनिलिड्स आणि ऑर्थ्रोपोड्स हे मेटामेरिक सेगमेंटेशन शो करतात. दॅट मीन्स इंटरनली अँड एक्सटर्नली देअर रिंग्स ऑफ बॉडी ऑर मेटामियर्स ऑफ बॉडी कोइन्साइड, म्हणून त्याला म्हणतो आपण दे आर मेटामेरिकली सेगमेंटेड. पुन्हा एक वेळा अशा रिंग्सच्या फॉर्म मध्ये त्यांची बॉडी प्रेझेंट असणार. इंटरनली सुद्धा त्यांच्या अशा डिप्रेशन एलिव्हेशन दिसतील आणि एक्सटर्नली सुद्धा डिप्रेशन एलिव्हेशन याच्यामध्ये दिसतील. ठीक, सेगमेंटेशन सांगितलं. मेटामेरिकल सेगमेंटेड बॉडी इट इज डिवाइडेड इनटू 3 पार्ट्स, हेड, थोरॅक्स अँड ॲब्डोमेन. चला इथेच बघू आपण. हेड असेल यांना. आता सिफॅलायझेशन स्टार्टेड. सिफॅलायझेशनचा मिनिंग आपण काय सांगितला होता, सिफॅलायझेशन मीन्स फॉर्मेशन ऑफ हेड. आता अगोदरचे जे अॅनिमल्स होते त्यांच्यामध्ये सिफॅलायझेशन वॉज नॉट देअर, डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये झाली नव्हती, परंतु हाय डिग्री ऑफ सिफॅलायझेशन इज फाउंड इन ऑर्थ्रोपोड्स. हाय डिग्री ऑफ सिफॅलायझेशन, ठीक आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये हेड प्रेझेंट असणार, म्हणजे बॉडी हे डिवाइड होणार. हेड मध्ये होणार. सेकंड पार्ट त्यांचा असणार थोरॅक्स, दिस रिजन, अँड थर्ड रिजन वुड बी ॲब्डोमेन. आता काही केसेस मध्ये काय असणार, हेड आणि थोरॅक्स, हेड अँड थोरॅक्स हे एकमेकाला फ्यूज होणार, आणि जर ते फ्यूज फॉर्म मध्ये असतील तर दॅट काइंड ऑफ थोरॅक्स विल बी कॉल्ड एज सिफॅलोथोरॅक्स. त्याला काय म्हणणार आपण, सिफॅलोथोरॅक्स. सिफॅलो मीन्स हेड, थोरॅक्स मीन्स ॲब्डोमेन. आपण काय बोलतोय, सिफॅलो म्हणजे हेड आणि थोरॅक्स दोन्ही एकमेकाशी फ्यूज झालेत, आणि फ्यूज झाले, दॅट इज वाय इट्स बीन गिवन नेम, that is cephalothorax. Clear? So these are the general characteristics of phylum Arthropoda. पुढे जाऊ. युनिक फीचर्स यांच्यामध्ये काय असणार. युनिक फीचर आपण ऑलरेडी सांगितलंय की जॉइंटेड अपेंडेजेस फॉर डिफरंट फंक्शन्स, वेगवेगळे फंक्शन करण्यासाठी त्यांच्यामध्ये जॉइंटेड अपेंडेजेस प्रेझेंट असतील. दिस इज फर्स्ट युनिक फीचर ऑफ ऑर्थ्रोपोड्स. नेक्स्ट इज बॉडी ऑफ ऑर्थ्रोपोड इज कव्हर्ड बाय कायटिनस एक्झोस्केलेटन. कायटिनस एक्झोस्केलेटन नॉर्मली इट इज पॉलिसॅकॅराइड, राईट. नेचर काय असेल या कायटिनचं, म्हणजे इट इज मेड अप ऑफ कायटिन, पॉलिसॅकॅराइड, कॉम्प्लेक्स पॉलिसॅकॅराइड, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. आणि तेच म्हणजे कुठला असणार, एन ग्लुकोसामिन सल्फेट, ठीक आहे ना. एन ग्लुकोसामिन सल्फेट याच्यापासून बनलेलं तुमचं काय असतं, कायटिनस एक्झोस्केलेटन यांच्यामध्ये प्रेझेंट असेल. वेल, body cavity around the viscera contains blood and the coelom filled with the blood is called as hemocoel. जनरल डिस्कशन करते वेळी आपण ऑर्थ्रोपोड्स बद्दल बोललो होतो की यांच्यामध्ये जी सर्क्युलेटरी सिस्टम असते, सर्क्युलेटरी सिस्टम इन ऑर्थ्रोपोड बघायचे आपल्याला पुढे, तरी सुद्धा इथे हिमोसिलचा शब्द आलाय, हिमोसिल हा वर्ड आलाय, त्याच्यामुळे आपण इथे डिस्कस करू. सर्क्युलेटरी सिस्टम इज ओपन टाइप. ओपन टाइपचा मिनिंग हा होतो की ब्लड डज नॉट फ्लो थ्रू ब्लड वेसल्स, आणि यांच्यामध्ये रिस्पिरेटरी पिगमेंट सुद्धा ऍब्सेंट असेल, म्हणजे हिमोग्लोबिन इज ऍब्सेंट. दॅट्स वाय ब्लड कलर ऑफ ऑर्थ्रोपोड इज नॉट रेड. इन्स्टेड देयर इज अ हिमोसायनिन, प्रेझेन्स ऑफ हिमोसायनिन पिगमेंट प्रेझेंट असेल. आता ही जे त्यांचा व्हिसरा असेल, व्हिसरल ऑर्गन्स असतील, दे लाय एम्बडेड, ते पडून असतात कशामध्ये, ब्लड मध्ये पडून असतात. मग त्यांचे पूर्ण ऑर्गन हे त्यांच्या बॉडीच्या कॅव्हिटीमध्ये असतात. त्या कॅव्हिटीला तुम्ही काय म्हणणार, सिलोम. आणि त्या सिलोम मध्ये कोण प्रेझेंट असेल तर ब्लड इज प्रेझेंट इन दॅट सिलोम, अँड दॅट इज वाय दॅट ब्लड फिल्ड कॅव्हिटी ऑर सिलोम इट इज टर्म्ड ॲज हिमोसिल. आणि ते जे ब्लड प्रेझेंट असणार, आता आपण त्याला ब्लड न म्हणता हिमोसिल मध्ये जे काय ब्लड प्रेझेंट असेल इट विल बी कॉल्ड ॲज हिमोलिम्फ. तुम्ही त्याला हिमोलिम्फ म्हणणार इन्स्टेड ऑफ ब्लड. विच वर्ड वी आर गोइंग टू यूज फॉर द ब्लड ऑफ ऑर्थ्रोपोड्स, दॅट इज हिमोलिम्फ. क्लिअर आहे. कशामध्ये प्रेझेंट असतात, हिमोसिल मध्ये प्रेझेंट असणार. व्हॉट इज हिमोसिल, कॅव्हिटी फिल्ड विथ ब्लड. कॅव्हिटी फिल्ड विथ ब्लड इज हिमोसिल, आणि जे ब्लड असेल त्या ब्लडला आपण हिमोलिम्फ म्हणू. वाय, बिकॉज
रेड कलर हीमोग्लोबिन इज एब्सेंट इन दैट. क्लियर. चलो आगे चलते फिर. नेक्स्ट आता त्यांचे फिजियोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक काय असतील. यांची डायजेस्टिव्ह सिस्टम जी असेल तर इट इज कम्प्लिटली डेव्हलप्ड. ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लान आहे बोललो आपण. तर यांची डायजेस्टिव्ह सिस्टम सुद्धा ही कम्प्लिटली डेव्हलप झालेली असणार. ठीक. माउथ सेपरेट, एनस सेपरेट आणि विथ डिफरंट पार्ट्स इन देअर एलिमेंटरी कॅनल लाईक ह्युमन बिंग. ह्युमन बिंग मध्ये काय बोलतो आपण, स्टमक असेल, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, वेगवेगळे त्याच्यामध्ये स्पिंक्टर्स असतील. यांच्यामध्ये सुद्धा हायली डेव्हलप्ड डायजेस्टिव्ह सिस्टम इज प्रेझेंट. रिस्पिरेशन. आता रिस्पिरेटरी ऑर्गन यांच्यामध्ये डिफरंट इन्सेक्ट्स किंवा डिफरंट ऑर्थ्रोपोडमध्ये डिफरंट रिस्पिरेटरी ऑर्गन्स तुम्हाला बघायला मिळतील. फॉर एक्झाम्पल, रिस्पिरेशन टेक्स प्लेस बाय गिल्स. आता जे ॲक्वेटिक फॉर्म असतील, जे पाण्यामध्ये राहणार असतील, ऑब्व्हियसली ते गिल्सने रिस्पिरेशन करणार. त्याचं एक्झाम्पल काय सांगू आपण, प्रॉन्स. प्रॉन्स रिस्पायर विथ द हेल्प ऑफ गिल्स बिकॉज प्रॉन्स रिसाइड और देअर हॅबिटॅट इज ॲक्वेटिक. बरोबर. सेकंड इज बुक गिल्स. बुक गिल्स हे कोणामध्ये असतात, किंग क्रॅब. ठीक आहे. किंग क्रॅब मध्ये बुक गिल्स दिसतील, तुमच्या प्रॉन्स मध्ये सिम्पली गिल्स दिसतील. आणि ट्रकियल सिस्टम विल बी प्रेझेंट इन इन्सेक्ट्स. ट्रकियल सिस्टम is an organ of respiration in case of insects. And finally book lungs are present in a scorpion. स्कॉर्पियन जो विंचो असेल, विंचोमध्ये कुठला रिस्पिरेटरी ऑर्गन असणार तर बुक लंग्स. 4 टाईपचे ऑर्गन्स आपण इथे बघतोय, गिल्स, देन युअर बुक गिल्स, बुक लंग्स अँड ट्रकियल सिस्टम इन इन्सेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट सर्क्युलेशन. ऑलरेडी सांगितलं आपण, इट इज ओपन टाईप. ओपन टाईपचा मिनिंग क्लिअर झालाय. ब्लड डज नॉट फ्लो थ्रू ब्लड वेसल्स अँड कलरलेस ब्लड इज प्रेझेंट इन देअर बॉडी अँड दॅट इज कॉल्ड एज हिमोलिम्फ. रिस्पिरेटरी पिगमेंट ऍब्सेंट, ऑलरेडी सांगितलं लास्ट स्लाइड मध्ये आपण. रिस्पिरेटरी पिगमेंट यांच्यामध्ये सापडत नाही आणि तो जो असेल त्यालाच आपण हिमोसायनिन म्हणणार आणि दॅट इज फाउंड इन युअर प्रॉन्स. सायनिन. सायनो हा शब्द आला की तुम्ही काय कन्सिडर करायचंय, सॉरी, सायनो म्हटल्यानंतर ब्लू, रेड कलर पिगमेंट इज ऍब्सेंट. क्लिअर. एक्सक्रिटरी सिस्टम मध्ये यांच्यामध्ये डेव्हलप झालेली एक्सक्रिटरी सिस्टम असेल तर अँटेनरी ग्लँड्स ऑर ग्रीन ग्लँड्स इन केस ऑफ प्रॉन्स. प्रॉन्स जसं बोललो आपण वरती की दे रिस्पायर थ्रू गिल्स बिकॉज दे आर ॲक्वेटिक. तर ॲक्वेटिक फॉर्म मध्ये ग्रीन ग्लँड किंवा अँटेनरी ग्लँड्स विल बी प्रेझेंट. म्हणजे एक्झाम्पल झालं प्रॉन्स. कॉक्सल ग्लँड्स आर ऑल्सो प्रेझेंट इन केस ऑफ स्कॉर्पियन. स्कॉर्पियन मध्ये वरती बोललो आपण बुक लंग्स प्रेझेंट असतील आणि इथेच एक्सक्रिटरी ऑर्गन स्कॉर्पियन मध्ये काय सांगितलं आपण, कॉक्सल ग्लँड्स. ठीक. नंतर माल्फिजियन ट्युब्यूल म्हणजे इन्सेक्ट मध्ये जसं ट्रकेल सिस्टम रेस्पिरेशन साठी होती तर इन्सेक्ट मध्ये माल्फिजियन ट्युब्यूल्स आर एक्सक्रिटरी ऑर्गन. ठीक. दे आर अमोनोटेरिक अँड युरिकोटेरिक. जेव्हा ते ॲक्वेटिक असतील दॅट मीन्स फॉर एलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट पर्टिक्युलरली अमोनिया इट टेक्स लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर. आणि ॲक्वेटिक अॅनिमल मध्ये पाण्याचा काही प्रश्नच येत नाही. सॉरी, पाणी त्यांना अबंडंट क्वांटिटीमध्ये अवेलेबल असणार. दॅट्स वाय दे कॅन एलिमिनेट ऑर रिमूव्ह अमोनिया इझिली बाय एक्सपेंडिंग मोर ऑफ वॉटर. आणि त्यांच्यामुळे अमोनिया विल बी द एक्सक्रिटरी प्रॉडक्ट इन केस ऑफ ॲक्वेटिक ऑर्थ्रोपोड्स. म्हणून आपण म्हणू ॲक्वेटिक फॉर्म जर असेल तर ते अमोनोटेरिक असतील आणि जर ते टेरेस्ट्रियल फॉर्म मध्ये असतील, लँड रिसाइडिंग असतील, लँड वरती राहणारे असतील तर त्यांच्यामध्ये युरिकोटेरिक म्हणजे युरिक ऍसिड विल बी एक्सक्रिटरी प्रॉडक्ट. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट पॉइंट, नर्वस सिस्टम. ठीक आहे. नर्वस सिस्टम यांच्यामध्ये डेव्हलप, आता जसं जसं फायलम पुढे चालले तसे सिस्टम डेव्हलप होत चालले. पर्टिक्युलर नर्वस सिस्टम सुद्धा डेव्हलप होत चालली आहे. नर्वस सिस्टम मध्ये काय येणार यांच्या की नर्व रिंग असणार. फॉर एक्झाम्पल लाईक दिस नर्व रिंग प्रेझेंट असेल अँड डबल सॉलिड अँड व्हेंट्रल नर्व कॉर्ड. व्हेंट्रल नर्व कॉर्ड म्हणजे तुमच्या त्या अॅनिमलच्या जो पार्ट लँड कडे असेल, डायरेक्ट केलेला असेल त्याला आपण व्हेंट्रल पार्ट म्हणतो. तर डबल व्हेंट्रल अँड सॉलिड अँड गँग्लियोनेटेड बेरिंग गँग्लिया. गँग्लिया कशाला म्हणतो आपण, दीज आर गँग्लिया. गँग्लिया इज अ कलेक्शन ऑफ सेल बॉडीज. ही टर्म आपण न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये बघितलंय. तर असे गँग्लिया प्रेझेंट असतील. ठीक आहे. आणि डबल व्हेंट्रल साइडला डबल नर्व कॉर्ड प्रेझेंट असेल अँड दिस रिंग रिप्रेझेंट्स ब्रेन. या रिंगलाच तुम्ही काय म्हणू शकता, नर्व रिंगला ब्रेन. आणि दिस इज डबल सॉलिड व्हेंट्रल नर्व कॉर्ड which bear ganglia. That means ganglionated nervous system is there. ठीक आहे. आणि याच्यापासून असे बाहेर पडते एक्सॉन्स. ठीक आहे. तर अशी नर्वस सिस्टम तुम्हाला कोणामध्ये बघायला मिळणार, ऑर्थ्रोपोड्स मध्ये बघायला मिळणार. ठीक. चलो पुढे जाऊ आपण. सेन्सरी ऑर्गन. आता यांच्यामध्ये जसं आपण
स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स बघतो, त्याच्यामध्ये कॉक्रोचची स्टडी केली आपण. तर कॉक्रोचमध्ये सेन्स ऑर्गन डिफरंट होते, जसं की अँटेना असतील, ओमाटिडिया म्हणजे त्यांचे आय म्हणजे त्यांचं व्हिजन जे असतं, दॅट व्हिजन इज मोझेक टाईप. कॉक्रोच मध्ये आपण व्हिजन कसं सांगितलंय, मोझेक व्हिजन. आता मोझेक म्हणजे काय की इन पार्ट्स दे आर एबल टू सी एनी ऑब्जेक्ट इन पार्ट्स. तुकड्या तुकड्यामध्ये त्यांना दिसणार, म्हणजे त्यांच्या बॉडी आईज मध्ये ओमाटिडिया हे स्ट्रक्चर प्रेझेंट असेल. अँड अराउंड 2000 ओमाटिडिया आर प्रेझेंट इन द आईज ऑफ कॉक्रोच. दॅट्स व्हाय दे हॅव मोझेक व्हिजन. कोणतं व्हिजन? मोझेक व्हिजन. ठीक आहे. तर इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा हा चालला होता की त्यांच्यामध्ये वेगवेगळे सेन्सरी स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतील. तर सेन्सरी ऑर्गन्स कुठले आहेत? सिंपल अँड कंपाऊंड आईज. सिंपल आय कशाला म्हणतो? आपली आपण ज्या डोळ्यांनी बघतो, दीज आईज आर सिंपल आईज. म्हणजे आपण जेव्हा ऑब्जेक्टकडे बघणार तेव्हा पूर्ण ऑब्जेक्ट आपल्याला दिसतो, दॅट इज सिंपल आय. आणि जर तो ऑब्जेक्ट आपल्याला असा पीसेस मध्ये दिसत असेल तर दॅट इज युअर कंपाऊंड आय. त्याच्यामध्ये ओमाटिडिया आपण सांगितलंय, इथे लिहू आपण परत. यांच्यामध्ये जो प्रेझेंट असतील त्याला म्हणायचं ओमाटिडिया. ओमाटिडियम, इट इज अ सिंग्युलर अँड इट इज प्लुरल. तर 2000 ओमाटिडिया आर प्रेझेंट इन देअर आईज. सेकंड सेन्सरी ऑर्गन असणार त्यांचे अँटेना. ठीक आहे. नंतर स्टॅटोसिस्ट कशासाठी असणार? बॅलन्सिंग साठी असणार किंवा इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी स्टॅटोसिस्ट ऑर्गन इज प्रेझेंट ॲज अ सेन्सरी ऑर्गन. इक्विलिब्रियम. ठीक. आणि ॲनल सारखा आहे, ज्या कॉक्रोचच्या स्टडीमध्ये आपण टोटल डिस्कस केलेलं आहे. फक्त लक्षात ठेवायचं सेन्सरी ऑर्गन म्हणजे काय, म्हणजे कोणते कोणते. तर सिंपल अँड कंपाऊंड आईज आहेत, अँटेना आहेत, स्टॅटोसिस्ट आणि ॲनल सारखा आर प्रेझेंट. रिप्रोडक्शन बद्दल जर बोलायचं झालं ऑर्थ्रोपोड्सच्या, तर दे शोड सेक्शुअल डायमॉर्फिझम, म्हणजेच गोनॅड्स विथ डक्ट्स. आणि नॉट म्हणजेच त्यांचे जे गोनॅड्स असतील, जे सेक्स ऑर्गन्स असतील, त्यांना डक्ट प्रेझेंट असणार, लाईक ह्युमन बीइंग किंवा ॲनिमल्स, हायली डेव्हलप्ड ॲनिमल्स. जसं वास डिफरन्स दॅट इज अ डक्ट, तशाच डक्ट यांच्या गोनॅडमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात आणि यांचे सेक्सेस आर सेपरेट. ठीक आहे. फर्टिलायझेशन इज इंटरनल. वेल, आणि डेव्हलपमेंट इज डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. डेव्हलपमेंट डायरेक्ट सुद्धा होईल किंवा इनडायरेक्ट सुद्धा होईल. दॅट मीन्स यांच्यामध्ये काही स्टेजेस ह्या लार्वाचे सुद्धा प्रेझेंट असतील. चला पुढे जाऊ. एक्झाम्पल्स. आता या ऑर्थ्रोपोड मध्ये जे आपल्या एनसीईआरटीच्या बुक मध्ये दिलेत, सी गाईस, आपण काय करतोय, हे जे पूर्ण थोडीशी डिटेल जाण्याचा ट्राय करतोय, परंतु तुमच्या एनसीईआरटी मध्ये जितके इन्फॉर्मेशन दिलेले आहेत त्यात जास्त इम्पॉर्टन्स कॅरी करतात इन टर्म्स ऑफ युअर नीट. ठीक आहे ना. तर आपण एक्झाम्पल सुद्धा तुमच्या नीटच्या बुक मधले, म्हणजे एनसीईआरटी बुक मधलेच याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. तर इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट इन्सेक्ट्स, म्हणजे ज्यांचा आपल्याला काहीतरी फायदा होतो, असे कोण आहेत? एपीज म्हणजे हनीबी. एपीज मध्ये एपीज डॉर्सेटा, एपीज मेलिफेरा, एपीज इंडिका, हे वेगवेगळ्या व्हरायटीज झाल्या या हनीबीच्या. तर त्याला इन जनरल आपण म्हणू एपीज. एपीज इज जिनस. ठीक आहे ना. मग एपीज जिनसचे हनीबीज, बॉम्बॅक्स म्हणजे सिल्क वर्म, याच्यापासून आपल्याला सिल्क मिळणार. लॅसिफर म्हणजेच लॅक इन्सेक्ट. टॅकर्डिया लॅका. लॅक इन्सेक्ट मध्ये एक्झाम्पल घेऊन टाकू आपण. टॅकर्डिया लॅका विच गिव्स अस लॅक. मग हे कमर्शियली युजफुल आहे म्हणून आपण त्याला कोणतं हेडिंग दिलं? इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट इन्सेक्ट्स. ठीक. आता हनीबीजचा वापर आपण कशामध्ये करतो? हनीबीज हेल्प इन पॉलिनेशन. हनीबीजच्या ऍब्सेन्स मध्ये एंटायर वर्ल्ड विल काय म्हणू आपण त्याला? विल बी डिस्ट्रॉइड. कारण पॉलिनेशन जर होणार नाही तर फर्टिलायझेशन होणार नाही, फ्रूट फॉर्मेशन होणार नाही, नवीन प्लांट्स, सीड फॉर्मेशन होणार नाही, म्हणजे नवीन प्लांटही तयार होणार नाही. 85% of pollination is carried out by honeybees. That's why they carry more importance, right? Vectors म्हणजे एखादा ॲनिमल किंवा ऑर्गॅनिझम जो एक वस्तू दुसऱ्या ठिकाणी नेऊन पोहोचवण्याचं काम करेल त्याला आपण व्हेक्टर म्हणतो. लाईक युअर हाऊस फ्लाय ही बाहेर कुठे घाणीमध्ये बसणार, त्यांच्या पायाला ती घाण चिपकणार, ते आपल्या फूड मटेरियल पर्यंत त्याला आणून सोडणार, म्हणजे दॅट हाऊस फ्लाय इन दॅट केस वॉज व्हेक्टर. ठीक आहे. जसं की आपण ह्युमन हेल्थ अँड डिसीज मध्ये मलेरियाचा जो मॉस्किटो असेल, फिमेल एनोफिलिस मॉस्किटो, तर ती सुद्धा काय म्हणून काम करते? व्हेक्टर म्हणून काम करणार. की ज्या पेशंटला मलेरिया झाला त्या पेशंटचा ब्लड ती सक करणार आणि हेल्दी पर्सनच्या ब्लड मध्ये त्याला नेऊन सोडून देणार, तर त्याला आपण व्हेक्टर बोलतो. तर व्हेक्टर मध्ये कोण? एनोफिलिस, मलेरिया. ठीक आहे. क्युलेक्स हा कशामध्ये वापरला जातो? क्युलेक्स
फिलारिया. फिलारिया म्हणजेच काय? एलिफंटियासिस. हत्ती पायरोगामध्ये जो वेक्टर प्रेझेंट असेल, जो मस्किटो असेल, तर इन्सेक्ट असेल, मस्किटोज म्हणून सॉरी, तर दॅट इज क्युलेक्स. हा एनोफिलिस आपण कशामध्ये सांगितलाय? मलेरिया, त्याच्यामध्ये वेक्टर म्हणून काम करणार. आणि तुमचा थर्ड एडिस. एडिस हा कशामध्ये असतो? डेंग्यू. डेंग्यू हा डिसीज स्प्रेड करण्यासाठी जो इन्सेक्ट लागेल दॅट इज युअर एडिस मस्किटो. ठीक आहे. ऑल दीज आर मस्किटोज वेक्टर्स. ग्रिगेरियस पेस्ट. पेस्ट म्हणजे इट इज हार्मफुल, आणि हार्मफुल मध्ये लोक्युस्टा दॅट इज लोक्युस्ट. लिव्हिंग फॉसिल. लिव्हिंग फॉसिल मध्ये ल्युमिनस ऑफ किंग क्रॅब हे एक्झाम्पल आहे. आणि अदर्स म्हणजे आता याच्यामध्ये आपण सांगितलं की 2/3 ऑफ एनिमल्स बिलॉंग टू दिस फायलम. म्हणजे हे फक्त एक्झाम्पल दाखवायचे म्हणून आपण शॉर्टकट मध्ये इथे मेन्शन करतोय. बटरफ्लाय, स्कॉर्पियन, प्रॉन, स्पायडर, सायक्लॉप्स, सेंटीपेड, मिलीपेड, पेरिपॅटस. ऑल दीज आर द एनिमल्स दॅट बिलॉंग टू युअर फायलम आर्थ्रोपोडा. ठीक आहे. चला, माउथ पार्ट्स. आता यांच्यामध्ये जसं की कॉकरोच मध्ये आपण सांगितलं की च्युईंग अँड बायटिंग टाइप ऑफ माउथ पार्ट्स आर देअर. तर वेगवेगळ्या स्वरूपाचे, कारण दिस इज काय म्हणू आपण त्याला, लार्जेस्ट फायलम. त्याच्यामुळे त्यांच्या माउथची जी रचना असेल, माउथचं जे स्ट्रक्चर असेल, इट हॅज टू बी डिफरंट. हे डिफरंट असणार आहे. वेगवेगळ्या टाईपचे माउथ त्यांच्यामध्ये आपल्याला मिळणार. फॉर एक्झाम्पल काय? बायटिंग अँड च्युईंग. जसं आपण सांगितलं ग्रास होपर, कॉकरोच, टर्माइट, कॅटरपिलर्स, यांच्यामध्ये बायटिंग अँड च्युईंग टाईप म्हणजे त्यांच्या पार्ट मध्ये मॅक्सिला, मॅन्डिबल हे स्ट्रक्चर आहे, ते सगळे प्रेझेंट असतील यांच्यामध्ये. पर्सिंग ऑर सकिंग. पर्सिंग म्हणजे डायरेक्ट जसा मच्छर आपल्याला चावतो तर त्याला पर्सिंग ऑर सकिंग टाईप म्हणू, आणि त्यातून ब्लड ओढून घेतो. तर ते मस्किटोज मध्ये आपल्याला सापडणार. बग्स म्हणजे ढेकून, त्या ढेकून मध्ये. आणि ही सेफ फ्लाय यांच्यामध्ये आपल्याला पर्सिंग किंवा सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट्स विल बी फाउंड. च्युईंग अँड लॅपिंग टाईप हे हनीबीज मध्ये सापडणार. हनीबीज काय करतायत? सरळ त्यांचा नेक्टर जो असेल तर त्या लिव्ज वरती जगतील आणि त्या नेक्टरला सुद्धा ओढतील. राईट. स्पॉन्जिंग टाईप या हाऊस फ्लाय मध्ये आपल्याला दिसणार. आणि सिफनिंग टाईप बटरफ्लाईज अँड मोथ. सिफन करणे म्हणजेच काय? सरळ पाईप लावून ओढणे. ही जी प्रोसेस करतो आपण पाईपच्या मदतीने एखादी गोष्ट ओढणे. सिमिलरली बटरफ्लाईज आणि मॉथ्स मध्ये सुद्धा हे सिफनिंग टाईप मेकॅनिझम ऑफ ऍब्झॉर्प्शन ऑफ फूड मटेरियल इज दॅर. म्हणून हे झाले त्यांचे वेगवेगळे माउथ पार्ट्स इन डिफरंट ऑर्थ्रोपोड्स. वेल, आता डेव्हलपमेंट, मसलची डेव्हलपमेंट. अगोदरच्या फायलम मध्ये कुठल्याच फायलम मध्ये मसल डेव्हलपमेंट झाली नव्हती. आपण सांगितलं की ॲनेलिड्स मध्ये पल्सेटिंग हार्ट हा व्हेरी फर्स्ट टाइम डेव्हलप झाला. ठीक आहे. त्यांच्या ॲनेलिड्स मध्ये अजूनही काही कॅरेक्टर्स होते की फर्स्ट टाइम दिसले. तसंच स्ट्राइप्ड ऑर व्हॉलंटरी मसल्स, स्ट्राइप्ड ऑर स्ट्राइटेड ऑर व्हॉलंटरी मसल्स, these were found for the very first time in case of arthropods. या मसलचा जो स्ट्रायटेड किंवा व्हॉलंटरी किंवा स्ट्राइप्ड पार्ट जो असेल किंवा टाईप असेल, अशा टाईपच्या मसल सगळ्यात अगोदर कुणामध्ये सापडल्या? ऑर्थ्रोपोड्स मध्ये सापडल्या. हाय डिग्री ऑफ सेपरेशन कोणामध्ये सापडला? ऑर्थ्रोपोड मध्ये सापडला. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ जॉइंट्स, मसल्स अँड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ जॉइंट्स अँड ॲज द मसल्स आर सेपरेट अरेंज इन बंडल इन देम. त्यांची जॉइंट्स कसे सेपरेट आहेत. म्हणजे त्यांना जॉइंट जर सेपरेट असतील तर मसल सुद्धा काय बंडलच्या स्वरूपात प्रेझेंट असतील. ह्या डेव्हलपमेंट सगळ्या तुम्हाला ऑर्थ्रोपोड्स मध्ये बघायला मिळतील. वेल, पुढचा फायलम घेऊ आपण, फायलम मोल्युस्का. ऑर्थ्रोपोडा आता तुम्हाला समजला असावा. मोल्युस्का सेकंड लार्जेस्ट फायलम. सगळ्यात मोठा बोललो आपण ऑर्थ्रोपोड. आता त्याच्यानंतर जो रँक लागेल ती असेल मोल्युस्काची. म्हणजे दिस इज द सेकंड लार्जेस्ट फायलम. आणि याच्यामध्ये पूर्ण एनिमल्स कसे सॉफ्ट बॉडीड अँड शेल्ड एनिमल्स आर देअर. म्हणजे यांच्या बॉडीवरती कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर प्रोटीननी तयार झालेली म्हणा किंवा कॅल्शियम कार्बोनेटने तयार झालेली एक शेल प्रेझेंट असणार आणि त्यांची बॉडी सॉफ्ट असणार. फॉर एक्झाम्पल स्नेल, गोगलगाय. स्नेल तुम्ही बघितली असेल, त्यांची बॉडी खूप सॉफ्ट असेल आणि वरतून त्यांना एक असं टॉर्शन म्हणजे त्याला पीळ बसणे अशी एक तुम्हाला शेल त्याच्यावरती बघायला मिळेल. ठीक आहे. म्हणजे दे आर सॉफ्ट बॉडीड अँड शेल्ड ऑर्गॅनिझम्स. स्टडी ऑफ मोल्युस्क इज टर्म्ड एज मॅलॅकोलॉजी. या मोल्युस्कची जी स्टडी करतो आपण त्याला म्हणायचं मॅलॅकोलॉजी. आणि त्यांच्यावरती जो शेल प्रेझेंट असेल त्या शेलची जी स्टडी असेल तर त्या शेलच्या स्टडीला तुम्ही म्हणणार कॉन्कोलॉजी. काय म्हणणार? कॉन्कोलॉजी. एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून माहिती असू द्या. व्हॉट इज मॅलॅकोलॉजी? स्टडी ऑफ मोल्युस्क. व्हॉट इज कॉन्कोलॉजी? कॉन्कोलॉजी इज स्टडी ऑफ शेल्स प्रेझेंट इन द मोल्युस्क. ठीक आहे. स्टडी ऑफ शेल्स ऑफ मोल्युस्क इज कॉन्कोलॉजी. ठीक आहे. जनरल कॅरेक्टर्स मध्ये दे आर मोस्टली ॲक्वेटिक, फ्यू आर टेरेस्ट्रियल. जास्तीत जास्त हे तुम्हाला फ्रेश किंवा मरीन वॉटर मध्ये अवेलेबल मिळतील.
म्हणून त्याचा हॅबिटेट आपण सांगितलं ॲक्वॅटिक, राईट. ऑर्गनायझेशन ऑब्व्हियसली ऑर्गन सिस्टम लेवल, हे काही आपण आता डिस्कस करणार नाही कारण आपण सांगितलं ऑलरेडी. जर्म लेअर, टिप्लोब्लास्टिक, दे आर सिलोमेट्स. सगळे सिलोमेटच आहेत. कुणापासून सिलोमेट आहेत? ॲनेलिड्स पासून सर्व. ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लान, येस. माउथ अँड एनस इज देअर. सिमेट्री इज बायलॅटरल, कारण बायलॅटरमध्ये जास्तीत जास्त ऑर्गॅनिझम आपल्याला दिसतात. आणि सेगमेंटेशन, बॉडी इज अनसेगमेंटेड, ठीक आहे. आणि बॉडी इज कवर्ड विथ कॅल्केरियस शेल. कॅल्केरियस शेल म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट पासून तयार झालेले त्यांचं कवच, त्यांचं शेल. दीज आर जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायलम मोल्युस्का. ठीक, पुढे जाऊ. आता त्यांच्या बॉडीचे पार्ट किती होणार, बॉडी ही कशी डिवाइड होणार? तर बॉडी 3 पार्ट मध्ये डिवाइड होणार. त्याचा पहिला पार्ट असणार हेड. वेल, second part will be their visceral mass, that is called as hump, and thirdly muscular foot. These are the 3 body organs of mollusc. पहिला काय सांगितलं आपण? हेड. सेकंड इज हम्प, विसरल हम्प. विसरल म्हणजे इंटरनली प्रेझेंट असणारा एक कुबड असलेला असा वरती आलेला असा जो पार्ट असेल तर याला तुम्ही हम्प म्हणा, ठीक आहे. आता याच्या आतमध्ये काय असणार? सगळे विसरा प्रेझेंट असणार. विसरा म्हणजे विसरल ऑर्गन्स, क्लिअर. आणि मस्क्युलर फूट, ठीक आहे, सॉरी, मस्क्युलर फूट फॉर लोकोमोशन. 3 स्ट्रक्चर सांगितले. हेड, तर हेड इट बियर्स सेन्सरी ऑर्गन्स लाईक आईज अँड सेन्सरी टेंटॅकल्स. त्यांचं सपोज दिस इज अ हेड, तर इथे असे त्यांना टेंटॅकल प्रेझेंट असतील आणि त्याच्यावरती आईज प्रेझेंट असतील. हा हेड पार्ट झाला. सेकंड सांगितलं आपण डॉर्सली प्रेझेंट असणारा म्हणजे पाठीकडे प्रेझेंट असणारा. याला मिटवून टाकू आपण समजून घेण्यासाठी. इकडे काढून सपोज ही त्यांची हम्प झाली, म्हणजे ही बाजू कुठली झाली आहे? डॉर्सल. तर डॉर्सल साइडला विसरल हम्प इज प्रेझेंट अँड वेंट्रल पायाकडच्या बाजूनी अशी फूट त्यांना प्रेझेंट असतील. आपण फक्त अंडरस्टँडिंग साठी सांगतोय. तर हे काय झालं त्यांचं? वेंट्रल फूट. आणि त्या फूटचा वापर ते कशासाठी करणार? दिस फूट और फीट विल बी यूज्ड फॉर द लोकोमोशन. सो दिस इज हाऊ देअर बॉडी इज divisible. Well, soft and spongy layer of skin forms mantle or pallium over the visceral hump. आता हा visceral hump दिसतोय, तर याच्यावरती असं एक लेअर तयार होणार, सॉफ्ट अँड स्पॉन्जी. ह्याच्या स्किनचे लेअर असतील तर ते काय तयार करणार? मेंटल किंवा पॅलियम. यालाच तुम्ही वेल असा एक लेअर यांच्यावरती तयार केलाय आणि त्या लेअरला तुम्ही म्हणू शकता मेंटल. मेंटल म्हणा किंवा पॅलियम म्हणा. आता हा मेंटल किंवा पॅलियम कुणी तयार केलाय? तर ह्या स्पॉन्जी लेअर ऑफ स्किन, यांची स्किन असेल तर त्या लेअरनी एक परत लेअर तयार केला, त्याला मेंटल म्हटले किंवा पॅलियम म्हटले. आता हा जो मेंटल दिसतोय आणि हा विसरल हम्प, दिस इज अ हम्प अँड दिस इज मेंटल, यांच्यामध्ये जी तुम्हाला कॅव्हिटी दिसते, मी आता याला कलर करतोय, तर ह्या कॅव्हिटीलाच तुम्ही म्हणणार मेंटल कॅव्हिटी. ती कॅव्हिटी कुठली झाली? मेंटल कॅव्हिटी. म्हणजे विसरल हम्प आणि मेंटल या दोघांच्या मध्ये जी प्रेझेंट दिसते दॅट इज युअर मेंटल कॅव्हिटी. क्लिअर आहे? इथे लिहिलंय स्पेस बिटवीन हम्प अँड मेंटल इज मेंटल कॅव्हिटी. क्लिअर झालंय? मेंटल कॅव्हिटी सिक्रेट याचं काहीतरी फंक्शन असणार. एक्सटर्नल कॅल्केरियस शेल, मग यांच्या बॉडीवरती जो शेल तयार होतोय, फॉर एक्झाम्पल दिस इज अ शेल फॉर्म ऑन देअर बॉडी, तर याला म्हणू आपण शेल. जो शेल तयार झाला हा कुणी तयार केलाय? तर या मेंटलनी सिक्रेट केला सबस्टन्स. कसा सबस्टन्स होता? कॅल्केरियस सबस्टन्स होता, म्हणजे जनरली मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट और कॉन्क्युलिन प्रोटीन. या दोन पैकी अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ मोल्युस्क, एक तर कॉन्क्युलिन या प्रोटीन पासून तयार होईल किंवा कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे कॅल्केरियस शेल तयार होईल. कोण तयार करतोय? तर दिस वन मेंटलनी सिक्रेट केलाय सबस्टन्स. हा कॅल्शियम कार्बोनेट करेल किंवा कॉन्कोलिन हा प्रोटीन तो सिक्रेट करेल आणि शेल फॉर्मेशन करेल. मग शेल फॉर्मेशन कुणामुळे होत आहे? तर मेंटल सिक्रेट्स शेल. ठीक आहे, चलो आगे चलते हैं. पुढे फिजियोलॉजी. डायजेशन कसं असतं? ऑब्व्हियसली डायजेस्टिव्ह सिस्टम इज वेल डेव्हलप्ड, कंप्लीट असेल, डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट इज कंप्लीट. पहिला पॉइंट. आता डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये ह्या मोल्युस्कच्या बकल कॅव्हिटी मध्ये there is some special organ that is termed as radula. Buccal cavity contains file-like rasping organ, file-like rasping organ, and that organ is called as radula. हे important लक्षात ठेवायचं आहे.
Radula is a file-like rasping organ present in the buccal cavity of mollusks, right? आणि anus जे असेल anus, तर that anus open into mental cavity. Anus opens into the mental cavity. हे डायजेस्टिव्ह सिस्टम बद्दल 3 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. 1, डायजेस्टिव्ह सिस्टम कंप्लीट आहे. सेकंड, एनस जे आहे ते मेंटल कॅव्हिटी मध्ये ओपन होणार, जी मेंटल कॅव्हिटी आपण दाखवली. आणि थर्ड, त्यांच्या बकल कॅव्हिटी मध्ये म्हणजे माउथ कॅव्हिटी मध्ये देयर विल बी प्रेझेन्स ऑफ फाइल लाइक रास्पिंग ऑर्गन अँड दॅट ऑर्गन इज कॉल्ड एज रॅड्युला. ठीक. रिस्पिरेशन कशाने होणार? Usually feather-like gills are present, which are also termed as ctenidia. These ctenidia or feather-like gills, which are present in the mental cavity. त्यांची जी मेंटल कॅव्हिटी आहे, फॉर एक्झाम्पल हे मेंटल झालं, विसरल हम झालं आणि याला म्हटले तुम्ही मेंटल कॅव्हिटी, तर याच्यामध्येच असे फिदर लाईक गिल्स प्रेझेंट असतील अँड दोज गिल्स विल बी युज्ड फॉर रिस्पिरेशन. ठीक आहे. फिदरी गिल इज अ ऑर्गन or that is also termed as ctenidia, which is the organ of respiration, which is present in the mental cavity. ठीक है. Which also helps excretion. It serves dual purpose. दोन पर्पज हे करणार, एक तर रेस्पिरेशन हे करणार आणि एक्सक्रीशन हे करणार. काय? फिदर लाईक गिल्स कुठे प्रेझेंट आहेत? मेंटल कॅव्हिटी मध्ये प्रेझेंट आहेत. वेल, पिला रिस्पायर्स बाय पल्मनरी सॅक ऑन लँड अँड बाय गिल्स इन वॉटर. आता पिला हा दोन्ही ठिकाणी राहू शकणार. जेव्हा लँड वरती असेल तेव्हा तो पल्मनरी सॅकचा वापर करणार आणि जेव्हा पाण्यामध्ये असेल तेव्हा तो गिल्सचा वापर करणार. एक्झाम्पल लक्षात ठेवा, पिला. ठीक आहे. याचे झुलॉजिकल नेम सुद्धा आपण नंतर डिस्कस करू. वेल, सर्क्युलेशन ओपन टाइप ऑब्विसली सर्क्युलेशन, कारण एक सिलेक्टेड फायलम जर सोडले तर बाकीच्यांमध्ये एक ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टमच आपल्याला बघायला मिळणार. मग मोलिस्कामध्ये काय झालंय की सर्क्युलेटरी सिस्टम इज ऑफ ओपन टाइप. वेल, आता ओपन टाइप आहे तर यांच्यामध्ये हार्ट जो असणार, जसं एनेलिड मध्ये सांगितलं की फॉर द फर्स्ट टाइम पल्सेटाईल हार्ट वॉज प्रेझेंट. पल्सेटाईल म्हणजे काय? तो फक्त बीट करणार, बॉडीच्या जशा मुवमेंट होतील तसं त्यांचा पल्स त्याला मिळतील, मी त्यांची बीटिंग होणार. तसंच डॉर्सली प्रेझेंट असणारा हार्ट ह्या मॉल्युस्काच्या ओपन सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये प्रेझेंट असेल. वेल, आणि त्याच्यामध्ये फ्यू आर्टरीज दॅट ओपन इनटू सायनसेस. ऑब्वियस आहे, आपण सर्क्युलेटरी सिस्टम ओपन टाइप सांगितली. ओपन टाइप सांगितली म्हणजे त्यांच्यामध्ये स्लोम आला आणि त्याच्यामध्ये पूर्ण ब्लड पडून असणार, कारण ब्लड वेसल यांच्यामध्ये प्रेझेंट नसतात. परंतु फ्यू आर्टरीज आर देअर आणि ज्या सरळ सरळ त्या सायनसेस मध्ये बॉडी कॅव्हिटीज मध्ये ओपन होतात. बॉडी कॅव्हिटी मध्ये त्या काय होतील? ओपन होतील. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघू. आता सिफॅलोपोड, या मोलस्कामध्ये सिफॅलोपोड आपण म्हणतो. आता सिफॅलोपोड कशा, इकडे बघा. सिफॅलो मीन्स हेड अँड पोडा मीन्स लेग. काही मोलस्क असे असतील की ज्यांच्यामध्ये अशी कंडिशन दिसणार आपल्याला की ॲज इफ फूट ऑफ देअर फीट अरायजेस फ्रॉम देअर हेड आणि फीट हे जवळपास एकमेकात मिक्स झाल्यासारखे दिसतील. अशी जी कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीला तुम्ही म्हणणार सिफॅलोपोड. आपण सांगितलंय सर्क्युलेटरी सिस्टम कुठल्या टाईपची मॉल्युस्क मध्ये? ओपन टाईप. पण सिफॅलोपोड जे असतील सिफॅलोपोड मोल्युस्क, दे शो क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम. फॉर एक्झाम्पल, इथे एक्झाम्पल ऑक्टोपस, सेपिया अँड लोलिगो. लोलिगो म्हणजे स्क्विड, सेपिया म्हणजे कटल फिश, ऑक्टोफिश म्हणजे डेव्हिल फिश. तर हे तीन कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात? सिफॅलोपोड. सिफॅलोपोडचा मिनिंग काय झाला की त्यांचं हेड आणि लेग, हेड पासूनच लेग बाहेर पडलेत असं दिसतंय म्हणून त्याला सिफॅलोपोड म्हणा. आणि त्यांच्यामध्ये स्पेशल सिस्टम कुठली? क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेशन. अदरवाइज मोलिस्क मध्ये सर्व सर्क्युलेशन हे कसं होणार? ओपन टाइप सर्क्युलेशन असेल. क्लिअर? सिलोम इज ग्रेटली रिड्युस्ड. आता सिलोम ग्रेटली रिड्युस्ड आहे म्हणजे त्यांचे विसरल ऑर्गन्स हे खूप एकमेकांच्या जवळ असणार. रिड्युस्ड आहे. स्पेसेस अमंग द विसरा कंटेन ब्लड अँड फॉर्म हिमोसिल. आता जे विसरल ऑर्गन आतमध्ये पडून आहेत जसं की लंग असेल, पॅन्क्रियास, स्प्लीन, स्टमक, ते यांच्यामध्ये स्पेस असणार मध्ये आणि त्या स्पेस मध्ये देयर विल बी प्रेझेन्स ऑफ हिमोसिल. त्याच्यामध्ये काय असणार आहे? हिमोसिल. ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम. आणि ब्लड युजली हॅज अ कॉपर कंटेनिंग रेस्पिरेटरी पिगमेंट. कॉपर कंटेनिंग म्हणजे अगेन हिमोसायनिन. दॅट ब्लड पिगमेंट इज प्रेझेंट. कारण ओपन टाइप म्हटल्यानंतर हिमोग्लोबिन तर प्रेझेंट असणारच नाही. हिमोग्लोबिनचं फंक्शन काय? हिमोग्लोबिन इज युज्ड फॉर कंडक्टिंग युअर ऑक्सिजन टू द टिश्यूज ऑर सेल्स. दॅट इज रेस्पिरेटरी पिगमेंट. मग यांच्यामध्ये ऍब्सेंट जर असेल, यांच्यामध्ये ओपन टाइप सर्क्युलेशन असेल तर त्यांचे पूर्ण बॉडी ऑर्गन्स दे आर इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द ब्लड. तरी सुद्धा यांच्यामध्ये जो पिगमेंट प्रेझेंट असेल तो दॅट इज युअर कॉपर कंटेनिंग पिगमेंट. क्लिअर दिस?
वेल, एकच लक्षात ठेवा, सिफेलोपोड मोलस्क मध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम आणि ओपन टाईप ही नॉर्मली त्यांच्यामध्ये प्रेझेंट असेल. हिमोसिल इज द कॅव्हिटी. रिस्पिरेशन सांगितलं, फिदर लाईक गिल. एक्सक्रेशन सुद्धा फिदर लाईक गिल विच आर प्रेझेंट इन द मेंटल कॅव्हिटी. एनस ओपन्स इनटू द मेंटल कॅव्हिटी. बकल कॅव्हिटी मध्ये फाइल लाईक रस्पिंग ऑर्गन इज प्रेझेंट अँड दॅट इज कॉल्ड एज रॅड्युला. ठीक है ना. चलो आगे चलते हैं. फिर एक्सक्रेशन. आता फिदरी गिल्स जे बोललो आपण ते एक्सक्रेशन मध्ये हेल्प करतात, पण आता अजून एक सेपरेटली जर बोलायचं झालं तर ऑर्गन ऑफ बोजानस और दिस केबर्स ऑर्गन और ऑर्गन ऑफ बोजानस आर प्रेझेंट ऍज अ एक्सक्रिटरी स्ट्रक्चर इन मोलस्क. हा वेगळा शब्द दिसतो तुम्हाला, ऑर्गन ऑफ बोजानस. एनसीईआरटी मध्ये नाहीये, लक्षात ठेवायचं आहे की इट इज अ एक्सक्रिटरी स्ट्रक्चर इन मोलस्क. वेल, विच ओपन इनटू द मेंटल कॅव्हिटी. जसं आपण सांगितलं की एनस ओपन्स इनटू द मेंटल कॅव्हिटी, सिमिलरली दिस organ of Bojanus or Keber's organ that also opens into the mental cavity. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि बोथ आर रिलेटेड टू, बोथ नाही म्हणू आपण खरं तर, कारण एनएस इज अ पार्ट ऑफ युअर एलिमेंटरी कॅनल अँड दिस इज एक्सट्रेडरी स्ट्रक्चर म्हणजे किडनी रिलेटेड ज्याला म्हणतो आपण. तर दोन्ही स्ट्रक्चर कुठे ओपन होत आहेत? मेंटल कॅव्हिटी मध्ये होत आहेत. आणि यांचा एक्सट्रेडरी प्रोडक्ट असणार अमोनिया किंवा युरिक ऍसिड. अगेन अमोनिया किंवा असणार ऍक्वेटिक फॉर्म मध्ये. हा ऍक्वेटिक फॉर्म मध्ये अमोनिया इज अ एक्सट्रेडरी प्रोडक्ट आणि हा कुठल्या फॉर्म मध्ये असणार? टेरेस्ट्रियल फॉर्म मध्ये युरिक ऍसिड विल बी द प्रोडक्ट. यांच्यामध्ये जे सेन्स ऑर्गन्स प्रेझेंट असणार, तर सेन्स ऑर्गन कुठल्या प्रकारचे प्रेझेंट असतील? सी, मोलस्क हॅज अबिलिटी टू टेस्ट द वॉटर. पीएच सुद्धा ते डिटरमाइन करू शकतात, म्हणजे केमिकल रिसेप्टर्स त्यांच्यावरती प्रेझेंट आहेत. आणि सेन्सरी रिसेप्टर इन टर्म्स ऑफ इन द फॉर्म ऑफ आय. आता हे जे स्ट्रक्चर इथे नाव लिहिले आपण, ओमॅटोफोर, जसं आपण कॉक्रोचच्या केस मध्ये बोललो, त्यांच्या आईज मध्ये ओमाटिडिया आर प्रेझेंट. सिमिलरली यांचे जे आय असतात ते एका ऑर्गन वरती प्रेझेंट असतील, स्टार्क लाईक स्ट्रक्चर. दिस स्टार्क इज कॉल्ड एज ओमॅटोफोर. या ओमॅटोफोर वरती त्यांचा सेन्स ऑर्गन आय इज प्रेझेंट. ठीक आहे. पण दिस कंडिशन इज फाउंड ओनली इन सम पर्टिक्युलर टाइप ऑफ मोलस्क. ठीक. हा झाला पहिला सेन्सरी ऑर्गन आय. कुठे प्रेझेंट आहे? ऑन अ स्टार्क. त्याला काय म्हणतो आपण? ओमॅटोफोर. वेल, स्टॅटोसिस्ट किंवा त्यालाच म्हणा लिथोसिस्ट, बॅलन्सिंग आणि इक्विलिब्रियम मेंटेन ठेवणारा ऑर्गन सुद्धा यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असेल. कुठे? इन देअर फूट. विसरल फूट जे आहे त्यांचे फॉर लोकोमोशन, तर त्यांच्यामध्ये स्टॅटोसिस्ट किंवा लिथोसिस्ट हे ऑर्गन फॉर बॅलन्सिंग और मेंटेन द इक्विलिब्रियम इट विल बी प्रेझेंट. आणि ऑस्फ्रॅडियम हा रिसेप्टर, किमो रिसेप्टर म्हणून काम करणार. इट इज अ किमो रिसेप्टर और ऑल्फॅक्टरी रिसेप्टर. ऑल्फॅक्टरी रिसेप्टर म्हणजेच काय? जो त्यांना स्मेलचा सेन्स देणार. आजूबाजूच्या सराउंडिंग मध्ये जर स्मेल असेल तर ते ऑस्फ्रॅडियम या सेन्सरी स्ट्रक्चरने ते डिटेक्ट करू शकतील. आणि फॉर टेस्टिंग केमिकल नेचर ऑफ वॉटर, जसं की पीएच आहे का, जास्त ऍसिडिक आहे की अल्कलाइन आहे, तर हे सुद्धा ऑस्फ्रॅडियम ह्या सेन्सरी ऑर्गननी मोलस्क त्याचा वापर करतील. ठीक. रिप्रोडक्शन, दे आर डायोशियस. डायोशियस म्हणजे पुन्हा एक वेळा कन्फ्युज व्हायचं नाहीये. डाय म्हटलं की आपल्याला दोन वाटतं, बट दोन सेक्सेस, बोथ सेक्सेस आर सेपरेट, म्हणजे युनिसेक्शुअल आहेत. मोस्टली ओव्हिपेरस. ओव्हिपेरसचा अर्थ काय होतो? दे आर एग लेइंग. मोस्टली, एक्सेप्शनली दे आर विव्हिपेरस. क्लिअर. डेव्हलपमेंट कशी होणार? मोस्टली इनडायरेक्ट. इन सम केसेस डायरेक्ट डेव्हलपमेंट सुद्धा होईल, पण मोस्टली मेजॉरिटी मध्ये इनडायरेक्ट डेव्हलपमेंट होईल. आणि यांच्यामध्ये जी कॉमन लार्वा असेल, दॅट कॉमन लार्वा इज ट्रोकोफोर लार्वा. कुठली लार्वा आहे? ट्रोकोफोर. इट इज द मोस्ट कॉमन, व्हेरी कॉमन लार्वा ऑफ मोलस्क. आता अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ मोलस्क और एक्झाम्पल ऑफ मोलस्क, ह्या लार्वा चेंज सुद्धा होतील. फॉर एक्झाम्पल ग्लॉचिडियम, दिस इज अ लार्वा ऑफ युनिओ. युनिओ इज अ मोलस्क, त्याच्यामध्ये ग्लॉचिडियम ही लार्वा असेल, पण कॉमन कोण झाला? ट्रोकोफोर. आणि ही जी वेलिगर दिसते दॅट इज द लार्वा ऑफ पिला. पिला मीन्स पर्ल ऑयस्टर. ठीक आहे, बघू आपण त्यांचे नाव वेगवेगळे. सो दिस इज अबाउट द फिजियोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ मोलस्क. पुढे जाऊ. दीज आर, ह्या सगळ्याच्या डायग्राम्स तुमच्या बुक मध्ये दिसतात तुम्हाला. सी, हा ऑक्टोपस दिसेल. ऑक्टोपसचं नाव डेव्हिल फिश. याला डेव्हिल फिश म्हणतात का? बिकॉज इट अटॅक करतोय, प्रिडेशन करतो म्हणून डेव्हिल फिश म्हणून. पिला. हा, वेल, यांची सिमेट्री बद्दल एक पॉइंट विसरलाय. सिमेट्री आपण यांची काय सांगितली आहे? बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री. पण प्रायमरी डेव्हलपमेंटच्या वेळी
primarily the symmetry of mollusk is bilateral. पण काही केसेस मध्ये फॉर एक्झाम्पल स्नेल सेकंडरी डेव्हलपमेंट जेव्हा होईल तर देर इज अ टॉर्शन ऑफ देअर बॉडी, म्हणजे त्यांच्या बॉडीला पीळ बसणार, त्यावेळी दे बिकम असिमेट्रिकल. ड्युरिंग म्हटल्यापेक्षा आपण इथे लिहू सेकंडरीली सम मोल्युस्क आर असिमेट्रिकल. मिनिंग कळतोय मी काय बोलतोय? याचं एक्झाम्पल म्हणायचं झालं तर एक्झाम्पल इज स्नेल. स्नेल बघितले असेल, त्यांचे पूर्ण शेल हा असा टॉर्शन झालेला असतो, पीळ बसलेला असतो, मग त्याला सिमेट्री असेल का? नाही असणार आहे. पण बेसिकली प्रायमरी डेव्हलपमेंटच्या वेळी दे आर बायलॅटरली सिमेट्रिकल, आणि नंतर कसे बनणार ते असिमेट्रिकल बनणार स्नेल सारख्या केसेसमध्ये. तर हे पहिला हे डेंटॅलियम सियर आपण सांगितले 3 स्ट्रक्चर दिसतात तुम्हाला. यांच्या बॉडीवरचं शेल हे याचे फिट असतील. निओपिलिना हा हे एक एक्झाम्पल झालंय. नंतर च्युटॉन म्हणजे च्युटोप्ल्युरा, यांचा शेल कॅल्केरियस शेल प्लेट दिसते यांच्यामध्ये, क्लिअर. नंतर उनिओ. दीज आर एक्झाम्पल्स ऑफ युअर मोल्युस्क. ठीक, पुढे जाऊ. त्यांचे आता नाव आपण बघू की जे झुलॉजिकल नेम मॅच द पेअर. नीट मध्ये जे क्वेश्चन्स विचारतात त्याच्यामध्ये पेअर मॅच करायला सांगतात. एकीकडे त्यांचं जनरल नेम देतील आणि दुसरं झुलॉजिकल नेम देतील. तर त्याच्यामध्ये बघा एक्झाम्पल निओपेलिना, इट इज अ लिव्हिंग फॉसिल. बुक मध्ये नाहीये, स्टील यू कॅन रिमेंबर इज. लिव्हिंग फॉसिल कोण झाला? निओपेलिना. इट इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा आणि मोल्युस्का. लक्षात ठेवायचं आहे, ॲनेलिड आणि मोल्युस्क याच्यामध्ये जी कनेक्टिंग लिंक असेल, जो मोल्युस्क असेल, दॅट इज निओपेलिना. आणि निओपेलिनाचं आपण म्हटलं लिव्हिंग फॉसिल. एक्झाम्पल झाले च्युटोप्ल्युरा, च्युटॉन. आता जे च्युटॉन तिकडे दाखवलंय आपण त्याला तुमच्या हिशोबाने त्याला उच्चार करू शकता. तर च्युटोप्ल्युरा, सी फॉर च्युटॉन, च्युटो दोन्हीचा उच्चार कसा येतो? च्युटो, म्हणून च्युटोप्ल्युरा आणि च्युटॉन हे लक्षात राहील. डेंटॅलियम म्हणजे टस्क शेल. आता याला तुम्ही तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा. आता हे जे दिसतात पिला ॲप्लायसिया, प्लॅनोर्बिस आणि लिम्निया, तर हे कोणत्या यांच्यामध्ये काय सांगितलं? शेल इज स्पायरली कॉइल्ड सो दे आर असिमेट्रिकल. जसं आपण सांगितलं सेकंडरी डेव्हलपमेंटच्या वेळी काही मध्ये टॉर्शन होईल, स्पायरल डेव्हलपमेंट होईल, तर ती स्पायरली कॉइल्ड शेल ज्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत ते हे एक्झाम्पल्स आहेत. कोण? पिला असेल, पिलाचं दुसरं नाव ऍपल स्नेल. तुम्ही लक्षात ठेवायचं म्हणून पिला ऍपल सुद्धा म्हणू शकता. पिला ऍपल स्नेल, पिला ऍपल. ॲप्लायसिया सी हेअर, प्लॅनोर्बिस लँड स्नेल, आणि हा सुद्धा लिम्निया सुद्धा लँड स्नेल मध्ये. या चारही मध्ये देर इज अ asymmetrical condition is found in their shell. ठीक. पिंकटाडा म्हणजे पर्ल ऑयस्टर. पिंक पर्ल असं लक्षात ठेव, पर्ल म्हणजे मोती, पिंक कलरचा मोती असं लक्षात ठेवू शकता. पिंकटाडा इज पर्ल ऑयस्टर. उनिओ फ्रेश वॉटर म्युसेल. याला ऑप्शनच नाहीये, तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. ठीक. देन सिफॅलोपोड ज्यांच्यामध्ये की क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम प्रेझेंट असते. हे एक्झाम्पल आपण सांगितलं होतं. तर त्याच्यामध्ये कोण होतं? ऑक्टोपस, त्याचं नाव डेव्हिल फिश. सेपिया कटल फिश, ठीक आहे. आणि लोलिगो स्क्विड. लोलिगो, सेपिया अँड ऑक्टोपस दे हॅव और दे कम अंडर सिफॅलोपोड कॅटेगरी. आणि त्यांच्यामध्ये जी सर्क्युलेटरी सिस्टम प्रेझेंट असेल दॅट सर्क्युलेटरी सिस्टम इज क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम. ठीक. तर हे झालं आपलं मोल्युस्का बद्दल. ठीक आहे. थर्ड इज इकायनोडर्मेटा. इकायनो नाव त्यांचं इंडिकेट करतं. इकायनस म्हणजे ज्यांची स्किन, आणि हे डर्मेटा, डर्मा म्हणजे स्किन, ज्यांची स्किन कशी असणार? स्पाइनी. त्याच्यावरती काट्यांसारखे स्ट्रक्चर प्रेझेंट असते, त्याला स्पाइन म्हणतो आपण. तर अॅनिमल्स हॅव्हिंग स्पाइनी स्किन दीज आर कॉल्ड एज इकायनोडर्मेट्स. क्लिअर आहे. जनरल कॅरेक्टर बघू आपण हॅबिट आणि हॅबिटेट मध्ये. वेल ऑल आर मरीन. त्यांच्यामध्ये काही एक्सेप्शन नाहीये की ते सगळे त्यातले काही फ्रेश वॉटर मध्ये सुद्धा सापडतात, असं होईल का? नाही. सिम्पली ऑल आर मरीन. क्लिअर. जनरली लिव्ह ऍट द बॉटम अँड स्लो मुव्हिंग. एकदम हळूहळू मूव्ह करणारे असतील आणि बॉटमलाच ते वाढतील मॅक्झिमम केसेसमध्ये. बॉडी शेप इज स्टार लाईक, सिलेंड्रिकल, मेलन लाईक और डिस्क लाईक. गोलही असतील, लेमन लाईक स्पेरिकलही असतील, किंवा त्यांची बॉडी काय म्हणू त्याला आपण स्टार लाईक बॉडी सुद्धा यांची प्रेझेंट असेल, जसं की स्टारफिश. ठीक आहे. ऑर्गनायझेशन हे सांगण्याची आवश्यकता नाहीये. ऑर्गन सिस्टम लेवल. परंतु यांच्यामध्ये आता एक जसं ऑर्थ्रोपोड मध्ये सिफॅलायझेशन मध्ये चांगलं झालेलं होतं, तर इथे डिस्टिंक्ट स्पष्ट हेड इज ऍबसेंट. असं डायरेक्ट ऑब्झर्व करण्यासारखं हेड यांच्यामध्ये प्रेझेंट नसणार.
नॉट डिस्टिंक्ट. जर्म लेअर ट्रिप्लोब्लास्टिक आहे. प्रूसिलो म्हणजे दे आर युसिलोमेट्स. ठीक, टिनी लेअर्स प्रेझेंट असतील. ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लान इज देअर. आणि adult show radial symmetry and the larva show bilateral symmetry. कित्येक वेळा आपलं रिपीट करून झालंय. निडारिया, टिनोफोरा आणि अडल्ट ऑफ इकॅनोडर्म इतकेच फक्त रेडियल सिमेट्री शो करतात. अदरवाइज बाकीचे सगळे एकतर असिमेट्रिकल असतील आणि मॅक्सिमम बायलॅटरली सिमेट्रिकल असतील. ठीक आहे. नोटोकॉर्ड सेगमेंट नॉन सेगमेंटेड बॉडी. स्किन, यांची स्किन जी असणार ते आपण काय सांगितलं, त्यांचा एंडोस्केलेटन एक्झोस्केलेटन असे दोन पार्ट असतील. तर जो एक्झोस्केलेटन असेल, स्किन इज ऑफ इकॅनोडर्म्स कंटेन कॅल्केरियस स्पाइन्स. कॅल्शियम कार्बोनेटने बनणारे असे स्पाइन्स त्यांच्या स्किनवरती प्रेझेंट असणार. आणि त्यांचा जो एंडोस्केलेटन प्रेझेंट असणार, इट इज मेड अप ऑफ कॅल्केरियस प्लेट्स. इंटरनली जे असणार कॅल्केरियस स्ट्रक्चर दॅट इज इन द फॉर्म ऑफ प्लेट्स, त्याला म्हणू आपण कॅल्केरियस प्लेट. आणि स्किनच्या वरतून जे प्रेझेंट असतील त्याला म्हणू आपण पेडिसिलरी ऑर कॅल्केरियस शेल स्पाइन्स इन शॉर्ट. मायन्यूट पिन्सर लाइक स्ट्रक्चर्स कोणते? पेडिसिलरी comes out through the skin and they keep the body surface clear of debris. म्हणजे त्यांच्या बॉडीवरती जे काय मटेरियल पडणार असेल तर पिन्सर लाईक स्ट्रक्चर, पिन्सर म्हणजे असे काय म्हणू आपण त्याला, क्लीन करणाऱ्या स्ट्रक्चर सारखे स्ट्रक्चर्स हे त्यांच्या स्किनवरती प्रेझेंट असतील. कशासाठी? जी काय डेब्रीज असेल, जे काय त्यांच्या बॉडीवरती पडलेलं मटेरियल असेल त्याला क्लिअर करण्यासाठी. ठीक आहे. तर स्किन काय सांगितलं आपण, स्किन कशाने बनलेली? कॅल्केरियस स्पाइन्स. आणि एंडोस्केलेटन कशाने बनलेला आहे? कॅल्केरियस प्लेट्स. वेल, मोस्ट जसं की निडारियन्स मध्ये निडोब्लास्ट डिस्टिंक्टिव्ह फीचर, जसं की वॉटर कॅनल सिस्टम हे तुमच्या स्पॉन्जेस मध्ये आपण बघितलं, पोरिफेरामध्ये बघितलं. दॅट इज द पर्टिक्युलर फीचर ऑर पेक्युलियर फीचर ऑफ तुमचा पोरिफेरन्स स्पॉन्जेस. सिमिलरली यांच्यामध्ये सुद्धा एक पर्टिक्युलर फीचर प्रेझेंट असेल अँड दॅट इज प्रेझेन्स ऑफ वॉटर फिल्ड एम्ब्युलॅक्रल ऑर वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम विथ ट्यूब फीट फॉर लोकोमोशन. म्हणजेच यांच्यामध्ये ट्यूब फीट प्रेझेंट असतील, ट्यूब सारखे, जे की लोकोमोशन मध्ये हेल्प करणार. आणि वॉटर फील्ड एम्ब्युलॅक्रल ऑर वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम, इन शॉर्ट इतकंच लक्षात ठेवा, वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम यांच्यामध्ये प्रेझेंट आहे अलॉंग विथ ट्यूब फीट. या ट्यूब फीटचा वापर कशा होतो, कशासाठी होतो? एक तर लोकोमोशन साठी होणार, वन थिंग. सेकंड, कॅप्चरिंग अँड ट्रान्सपोर्ट ऑफ फूड, फूड पकडणे, त्याला बॉडीमध्ये ट्रान्सफर करणे, अँड एक्सक्रीशन अँड डिस्परेशन, चारही फंक्शन हा ट्यूब फीट करणार. हे एम्ब्युलॅक्रल सिस्टम जी आहे, तर याच्यामध्ये एम्ब्युलॅक्रल मी शॉर्ट मध्ये देतोय, एम्ब्युलॅक्रल वेसल्स आर प्रेझेंट, वेसल्स प्रेझेंट. ठीक आहे. आणि यांच्याच मध्ये हेड रिजन मध्ये, ठीक आहे, हेड रिजन मध्ये जो की डिस्टिंक्टनेस नसणार आहे, तर हेड रिजन मध्ये सम पोराइट स्ट्रक्चर, पोरस स्ट्रक्चर इज फाउंड. आणि त्या पोरस स्ट्रक्चर मधून त्यांच्या बॉडी वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम मध्ये पाणी एंट्री करणार. आणि त्या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणणार वेर इट इज, इथे लिहिलं नाही तर ये दिस वन, मॅड्रेपोराइट सिस्टम. म्हणजेच काय, सपोज ही त्यांचं हेड असेल आणि आता खाली त्यांची बॉडी झाली, तर इथे एक असं स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल प्लेट लाईन, आणि याच्यावरती काय असणार, पोअर्स असणार. तर या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणायचं मॅड्रिपोराइट. आता या मॅड्रिपोराइट मध्ये वॉटर त्यांच्या बॉडीमध्ये आतमध्ये एंट्री करणार आणि ते पूर्ण बॉडीमध्ये पसरणार, त्यांच्या ट्यूब फीट मध्ये वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम पर्यंत पोहोचणार. क्लिअर आहे. मग मॅड्रिपोराइट परमिट्स एंट्री ऑफ वॉटर इनटू एम्ब्युलॅक्रल सिस्टम. एम्ब्युलॅक्रल सिस्टम इज नथिंग बट युअर वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम. क्लिअर. ठीक आहे. वेल, ट्यूब फीट, रेडियल कॅनल्स, टिडमन बॉडी अँड स्टोन कॅनल्स आर ऑल्सो फाउंड इन वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम. हे जे मी सांगितलं, मॅड्रिपोराइट मधून पाणी आतमध्ये एंट्री करणार आणि ट्यूब फीट मध्ये किंवा त्याच्या वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम मध्ये आपण सांगितलं इट इज एम्ब्युलॅक्रल टाइप. एम्ब्युलॅक्रल व्हेसल्स प्रेझेंट असतील, इथे बोललोय आपण. एक रेडियल कॅनल्स प्रेझेंट असतील, सगळ्या डायरेक्शननी डायव्हर्ट झालेले असे कॅनल्स असतील. टिडमन बॉडी, फॉर एक्झाम्पल हे असं एक स्ट्रक्चर असेल, तर टिडमन बॉडी म्हणजे तुम्हाला अशी बघायला मिळतील. and this is a part of your water vascular system. तर this is टिडमन बॉडी. याची आपल्याला बिलकुल गरज नाहीये, तरी सुद्धा नाव आलंय म्हणून सांगतोय. ह्या टिडमन बॉडीज असतील, एम्ब्युलॅक्रल व्हेसल्स असतील, कॅनल्स असतील, आणि स्टोन कॅनल्स आर ऑल्सो प्रेझेंट इन द वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम. इन शॉर्ट लक्षात ठेवायचंय की इकॅनोडर्मॅटचं स्पेशल कॅरेक्टर आहे प्रेझेन्स ऑफ वॉटर फील्ड एम्ब्युलॅक्रल और वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम. क्लियर है. चलो आगे चलते हैं. फिर फिजियोलॉजी, डायजेशन कसं असणार. ऑब्वियसली
डायजेस्टिव्ह सिस्टम इज कम्प्लीट माउथ वेंट्रल अँड एनस डॉर्सल. माउथ कसं प्रेझेंट आहे, वेंट्रली म्हणजे खालच्या बाजूला, जसं की फिशेस मध्ये बघता तुम्ही माउथ वेंट्रल असेल आणि टर्मिनली त्यांचा एनएस प्रेझेंट असेल, तर यांचा एनएस डॉर्सल साईडला म्हणजे बॅक साईडला पाठीकडच्या साईडला आणि जमिनीकडच्या साईडला त्यांचं माउथ प्रेझेंट असणार, त्याला म्हणतो आपण व्हेंट्रल माउथ. बॉडी सरफेस ऑर गिल्स कॉल्ड पॅप्युली. स्टारफिश सारख्या इकॅनोडर्मॅट्स मध्ये त्यांचा बॉडी सरफेस हा कसा असणार आहे, रिस्पिरेशन साठी हेल्प करणार, एक तर गिल्सच्या मदतीने, ज्याला आपण म्हणतो पॅप्युली. ठीक. नेक्स्ट जाऊ सर्क्युलेशन ओपन टाइप. नो हार्ट इज प्रेझेंट. वेल, एक्सक्रीशन ऍबसेंट. एक्सक्रीटरी सिस्टम त्यांच्यामध्ये ऍबसेंट सांगितलं आपण, ठीक आहे ना. आणि त्यांच्यामध्ये कारण दीज आर ऑल आर मरीन, ऑल आर ॲक्वेटिक. ॲक्वेटिक असल्यामुळे बॉटमशी राहतात म्हणजे पाणीच पाणी. ऑब्व्हियसली त्यांचा जो एक्सक्रीटरी प्रोडक्ट असणार दॅट हॅज टू बी अमोनिया अँड इट इज इन गॅसियस फॉर्म म्हणू आपण, तर दॅट डिफ्युजेस थ्रू द बॉडी सरफेस. मग एक्सक्रीटरी सिस्टमची गरज पडेल का, नाही, कारण एक्सक्रीटरी प्रोडक्ट फक्त अमोनिया आहे आणि तो बॉडी सरफेस मधून बाहेर एलिमिनेट केला जाऊ शकतो. दॅट्स एक्सक्रीटरी सिस्टम इज ऍबसेंट. नर्वस सिस्टम जर बोलायचं झालं तर इट इज सिम्पल अँड लेस डेव्हलप्ड. सिंपल स्वरूपाची आहे. डेव्हलपमेंट जसं की ऑर्थोपोडमध्ये डेव्हलप झाली होती, ॲनिलिड्स मध्ये डेव्हलप झाली होती, यांच्यामध्ये तशी सापडणार नाही. फक्त यांच्यामध्ये काय सापडणार, नर्व रिंग आणि रेडियल नर्व्स. म्हणजेच कसं, दिस इज अ नर्व रिंग आणि याच्यापासून निघणारे हे काय झाले, रेडियल नर्व्स. अशी सिंपल स्वरूपाची नर्वस सिस्टम तुमच्या इकॅनोडर्मॅट्स मध्ये प्रेझेंट असणार. आणि ऑर्गन्स सुद्धा सिंपल सेन्स ऑर्गन्स विल बी प्रेझेंट, साध्या स्वरूपाचे असतील. हेड अँड ब्रेन ऍबसेंट. ऑलरेडीच आपण सांगितलं की यांचं हेड जे असले डिस्टिंक्ट हेड, स्पष्ट हेड यांच्यामध्ये दिसत नाही. रिप्रोडक्शन इज सेक्शुअल अँड सेक्सेस आर सेपरेट, दॅट मीन्स दे आर मोनोएशियस. कसे मोनोशियस असते म्हणजे सेक्सेस आर सेपरेट. वेल, आय मीन एक्सट्रीमली सॉरी, नॉट मोनोशियस, एक्सट्रीमली सॉरी बॉस, त्याला म्हणतो आपण डायोसियस. म्हणजेच इन शॉर्ट युनिसेक्शुअल. क्लिअर. फर्टिलायझेशन युजली एक्सटर्नल, काही केसेस मध्ये इंटरनल होऊ शकेल. अँड डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट विथ फ्री स्विमिंग लार्वा. लार्वाच्या फ्री स्विमिंग लार्वाच्या माध्यमातून त्यांची डेव्हलपमेंट सुद्धा इनडायरेक्ट स्वरूपाची असेल. सो दीज आर द फिजिओलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ इकायनोडर्मॅट्स. कॉर्डेट लाईक कॅरेक्टर. इकायनोडर्मॅट मध्ये जे स्पेशल कॉर्डेट लाईक कॅरेक्टर दिसत आहेत, तर त्याच्यामध्ये सिलोम बद्दल आपण बोलू पर्टिक्युलरली. एंटरोसिलिक सिलोम त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. म्हणजेच गॅस्ट्रोइंटेस्टिनल कॅव्हिटी जी प्रेझेंट असणार ती कॉर्डेट सारखीच यांच्यामध्ये डेव्हलप झाली असेल. आणि म्युझोडर्मल स्केलेटन ह्युमन बिंग मध्ये किंवा हायर अॅनिमल्स मध्ये ओरिजिन ऑफ युअर मसल्स ऑर बोन्स ऑर टेंडन्स लिगामेंट्स हा जसा म्युझोडर्मल असेल तसाच कॉर्डेट सारखंच कॅरेक्टर म्हणजे ओरिजिन जो असेल मसल्सचा हा स्केलेटनचा यांच्यामध्ये सुद्धा कसं असणार, म्युझोडर्मल. ठीक आहे. आणि ड्युटोरोस्टोमिक एम्ब्रोयनिक डेव्हलपमेंट आपण एकदम आय थिंक फर्स्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं क्लासिफिकेशनच्या वेळी की ड्युटोरोस्टोम म्हणजे काय. ड्युटोरोस्टोम म्हणजेच दिस इज माउथ अँड दिस इज एनस. जर हा माउथला दुसरा शब्द आपण वापरतो स्टोमा. इफ इन द एलिमेंटरी कॅनल एम्ब्रोयनिक डेव्हलपमेंटच्या वेळी जर हा माउथ जर नंतर तयार होत असेल, अगोदर एनस तयार होईल नंतर माउथ तयार होईल, तर असे जे एम्ब्रोयनिक डेव्हलपमेंट असेल तर त्याला म्हणतो आपण ड्युटोरोस्टोमिक डेव्हलपमेंट which is found in chordates. आणि हे कॅरेक्टर तुम्हाला इकॅनोडर्मॅट मध्ये सुद्धा बघायला मिळेल. क्लिअर. फ्यू इकॅनोडर्मॅट्स लाईक स्टारफिश हॅव ग्रेट पॉवर ऑफ रिजनरेशन. जसे स्टारफिश असेल काय होईल, त्यांना सपोज डिफेन्स करायचं आहे किंवा त्यांच्यावरती कोणी प्रेडेटर अटॅक करतोय, त्यावेळी काय करणार, तू त्यांचा बॉडीचा पार्ट लूज करून देणार, बॉडीचा पार्ट सोडून देणार आणि ती परत रिजनरेट करणार. तर या फिनॉमिनाला आपण म्हणाल इथे ऑटोटोमी. ठीक आहे. जसं व्हॅजेक्टोमी, ट्युबेक्टोमी है ना. व्हॅजेक्टोमी म्हणजे काय, कटिंग किंवा सेपरेटिंग, वास्ट डिफरन्स. ट्युबेक्टोमी म्हणजे तुमचे फेलोपियन ट्यूब सेपरेट करून टाकणे, कट करून टाकणे. तसंच यांच्यामध्ये ऑटोटोमी स्वतःहूनच. का स्वतःहून, त्यांच्या एखादा बॉडीचा पार्ट, फॉर एक्झाम्पल दिस इज स्टारफिश, याच्यावरती अटॅक झालाय तर हा काय करणार, इतका पार्ट इकडे सोडून देणार, म्हणजे दिस पार्ट विल बी रिमूव्ह फ्रॉम द बॉडी. हा रिमूव्ह करून टाकतील. ही जी मेकॅनिझम आहे त्याला ऑटोटोमी म्हणायचंय. आणि दॅट पार्ट वुड बी
that part would automatically regenerate. म्हणून आपण म्हणतो की the echinodermats like your starfish, they show high power of regeneration. Regeneration हे रिप्रोडक्शनचा टाइप आपण asexual टाइप मध्ये बघितलेला आहे. सेकंड इम्पॉर्टंट phenomenon is observed in echinodermat, that is evisceration. Evisceration, E means out, viscera, visceral organ, internal organ ते omit करून टाकतात, बाहेर फेकून देतात. सी कुकुंबर काय करणार, अँग्री किंवा फ्रायटन स्टेट मध्ये असेल तर त्यांचे विसरल ऑर्गन हा ओमिट करून टाकणार. तो एकदम चिडलेला असेल, त्याच्यावर कोणाचा अटॅक झालेला असेल किंवा तो खूप घाबरलेला असेल तर तो काय करतोय, त्याच्या इंटरनल बॉडी ऑर्गन्स जे असतील त्याला ओमिट करून टाकतो, बाहेर फेकून देतो. आणि त्या मेकॅनिझमला म्हणायचं एव्हिसरेशन. दोन स्पेशल फीचर लक्षात, कॉर्डेट लाईक कॅरेक्टर लक्षात ठेवायचे. एक तर त्यांचं स्केलेटन हा मिझोडर्मल असेल, नंतर एंटरोसिरिक सिलोम असणार आणि एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट ही ड्यूटेरोस्टोमिक असणार. आणि हे जे दोन ऑटोटोमी म्हणजे हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. भिलेल्या कंडिशन मध्ये किंवा डिफेन्सच्या कंडिशन मध्ये बॉडीचा पार्ट निघून जाणार, तो परत रिजनरेट होणार, ऑटोटोमी. आणि एव्हिसरेशन म्हणजे काय, अँग्री कंडिशन मध्ये किंवा फ्रायटन घाबरलेल्या कंडिशन मध्ये विसरल ऑर्गन्स हे बाहेर फेकून देणार, दॅट इज एव्हिसरेशन. ठीक, चल. These are the examples. Asteris, starfish दिलेले आहे आपण. हे नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला. Asteris starfish, ब्रिटल स्टार, ओफायुरा. मॅच द पेरिंग साठी कामाच्या गोष्टी, सी अर्चिन, इकायनस, सी कुकुंबरला आपण म्हणणार कुकुमेरिया. आणि तुमचा इथे सी लिलीला म्हणतो आपण अँटेडॉन. These are various examples of echinodermats. क्लिअर? तर या आता इथपर्यंत आपण तीन फायलम बघितलेत. ऑर्थ्रोपोड बघितलाय, मोलस्का बघितलाय आणि इकॅनोडर्मेटा इन डिटेल with special features आणि additional information about all three phylums I already have mentioned or given. Now I will take pause. आता मी थांबतोय आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा त्यांचे कॅरेक्टरिस्टिक आपण कंप्लीट करू. राईट? थँक्यू व्हेरी मच.